बँजो चेक कर. असे लाडोरे फांडोरे किती आले किती गेले ओ बुवा, असे लाडोरे फांडोरे किती आले ते किती गेले. गर्वाचं घर खाले असं लक्षात घ्या बुवा, जास्त उडू नको आहे की नाही. हा कोंबडा जेवढा उडेल ना तेवढा लोक कापा घेतील, लोक लक्षात ठेव. कोंबड्याचे किती दिवस असतात? कोंबडा जेवढा जास्त उडेल ना, मला कोंबडा जरा जास्त उडतोय, या घेतला मोडगडला पिसा काढला तिथे मानावरची चिर घेतला तर लक्षात ठेव, तो कोंबडा जास्त उडवू नको. हे देवा आई चंडिका देवी, इथं कुणी काय करणी केलेली असत ती त्याला घेऊन देस, परत देस. बुवा म्हणतात कोटात ना आणलेली असत, बुवा मला तो शॉक नाही. जे आहे ते आहे, समोर आहे आपलं. लोकांना प्रदर्शन कसं करायचं, सादरीकडे बारीचं कसं करायचं, लोकांना चांगलं काय द्यायचं, याच्याकडे माझं भाऊ लक्ष असं लक्षात घ्या. तुमच्यापेक्षा मला ज्ञान कमी असेल, परंतु बुवा लोकांना काय दिलं पाहिजे, स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवायचा, लक्षात घ्या. आणि तुम्ही बघितलं का, मला माहिती आहे, बुवांच्या टोपीमध्ये एक नोट असते. मी मागे सुद्धा 2 बारे बुवांच्या बघितलेल्या आहे, नोट असते, नोट पैसे असतात बुवांच्या. आता बुवा भूत बाळगी कोण घेऊन येतो ते मी सांगायची गरज नाही, तुमचं तुमच्याकडे असं होते. तुमचं तुम्हाला लाभ असो, त्या टोपी तुमच्या पैसे आणताव ना, बुवांच्या आपली नोट नोट असते, नोट ठेवलेल्या. पैसे आले पैसे काढतो आमचं बरं असो. मी चांगलं करणार आहे, लोकांना चांगलं देणार. परमेश्वराला एवढंच सांगेल, मी कोणाचं वाईट केलं नाही आणि माझं वाईट होणार नाही. लक्षात ठेवा. होऊन गेलं त्या ठिकाणी गुरु एकलव्य शिष्य म्हणून बुवा नाव लावतात. बुवा आमचे गुरु होते ना, रामचंद्र सुवारे, दाभोळे गावचे, साखरपा. बुवा आता नावाला तू मला सांग, हे तुझे शिष्य आहे की नाही, तू या मुलांना तयार केलेस, मला सांग मग ह्यानी काय गुरुदक्षिणा तुला द्यावी अशी अपेक्षा असते काय रे, सांग मला. गुरुला काय अपेक्षा नसते बुवा की मला माझ्या शिष्याने मला काहीतरी द्यावं. एक बाप असतो, आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतो, काय अपेक्षा ठेवतो काय हो, की हा मला पुढं पोषील, मला काय हवा नको दे, वो अपेक्षा नसते काय गुरुला. लक्षात घ्या, गुरु स्वतःच्या कष्टाने आपल्या हातातला देत असतो, तेव्हा काहीतरी बोलत जाऊ नका. आणि मग म्हणतात बुवाचं होतं पोट मोठं झालंय, थोडा 7 फेरीची गरवार. माझ्या बुवा गावाचं नाव कोट, माझ्या गावाचं नाव कोट, त्यात काय. आणि पोट काय सगळ्यांनाच फोटो सुटलेले आहेत. आणि बुवा सांगून गेले याचं नाही पोट, आणि बुवा स्वतः म्हणतो बेकार. मी बोललो तर काय सांगा, मी बोललो माझी बारी झाली काय, पहिल्या वाद मी बोललो काय, माझा आहे पोट, माझ्याचं नाही पोट बेकार चोट, असं मी म्हटलं काय नाही का. स्वतःचा तोंडात बुवा लावून घेतो, असो तो असशील असो. बघा या ठिकाणी आदरणीय सन्माननीय जॉन आंबेडकर खास
धावलीतून कार्यक्रम बघायसाठी आलेले आहेत. मला मिळालं आतमध्ये भेटायला आलेले आहेत. या गर्दीवर उपस्थित आहेत त्यांना शाही मानाचा मुद्रा करतो आणि त्यांची एक इच्छा आहे. 2 वर्षापूर्वी या ठिकाणी मी स्तवन गायलं होतं शाहीर देवेंद्र चिमन यांच्या विरुद्ध. ते स्तवन व्हायला पाहिजे. थोडक्यामध्ये उघडा करतो बघा. जीत आपला जिसकेली हुआ. गाणं कसं असावं, स्वर कसे लावावे, आलाप कसा द्यावा, आवाज कसा द्यावा, लक्ष असावं बघा. बरीचशी मंडळी मुंबईला गेलेली आहे, बाहेर गावी गेलेले आहेत आणि जी माणसं राहिलेली आहेत त्याचं एकमेकांमध्ये मनात मन नाही, कोण कोणाचा नाही आहे. पूर्वीची जशी माणसं होती एकमेकांना मदत करायची, आपलंच करायची, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये धावून जायची. आपल्या आजूबाजूला सगळ्यांना माहिती असेल की पूर्वीचे ते दिवस आता राहिले नाहीत. म्हणून म्हणतो बघा, साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची, साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. माझ्या कोकणच्या भूमीला, माझ्या कोकणच्या भूमीला लागली नजर कोणाची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची, साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची.
सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण असं असू नये बुवा, लक्षात घ्या. कारण का आपण बोलतोय करतोय, आपल्याला ते जमत नाही ते बोलायचं नाही. हा उगाच काहीतरी बोलायचं, या रसिकांची दिशाभूल करायची आणि वेळापड काहीतरी शास्त्र सोडून गावून जायचं म्हणजे झालं नसतं बुवा. हा या ठिकाणी शिक्षित वर्ग, सुशिक्षित मंडळी, सुज्ञान मंडळी आहे, त्यांना चांगलं काय वाईट काय चांगलं कळतं, लक्षात घ्या बुवा. आपण काही होत नाही बोलून. आणि मला एक सांगायचं आहे बुवा, म्हणून गेलं माझ्या बारीमध्ये कोणवाडीमध्ये रशियन एक माणूस आला होता बुवा, भाजी फाटवा बोलून गेलाय बुवा. त्या ठिकाणी 2-3 युट्यूबर आले होते, मला वाटतं चंदन दरडे, श्याम शीतप होता का मला माहित नाही, दीपक चौगुले होता बुवा. तुम्ही त्याच्या कानात जाऊन सांगितला तेव्हा त्याने ते बोलले, लक्षात घ्या. हा मला एक सांगा, तो रशियन जो आला होता तो माझ्या बारीला सुद्धा आला होता. युट्यूबवर तुम्हाला एक आवर्जून सांगेन, एखाद्याला एकाच शायराला कुठलाही स्पॉट करून एकाच मोठेपण करत जाऊ नका, हे विनंती आहे तुम्हाला. आता नुसता रशियन तो लांबोऱ्याच्या वारीमध्ये आला नव्हता, माझ्या सुद्धा वारीमध्ये आला होता. नमस्ते गणपती बाप्पा बोल या असं बोलून गेला होता. तेही तुम्ही टाकू शकला असतात त्या ठिकाणी, परंतु एखाद्या शायराला स्पॉट करायचं आणि एका उंच ठिकाणी घेऊन जायचं, ही सोशल मीडिया आहे बुवा, मला सगळं चांगलं कळतं. तेव्हा ही गोष्ट कृपया टाळावी, जेणेकरून सगळे शायर आपले आहेत. एकाला स्पॉट करून एकाला मोठं करायचं बुवा, सगळी शाळा कळते आपल्याला. हा हे चुकीचं आहे. जर तुम्हाला युट्यूबला टाकायच्या वाऱ्या नसतील आणि एका शायराला जर मोठं करायचं असेल तर माझ्या वाऱ्याची शूटिंग नाही केलं तरी फरक पडत नाही. हा लक्षात घ्या. राहुल वनकर म्हणतात बुवा जोशी बुवाच्या इंस्टाग्रामला 19 बुवा म्हणतो पोरी पटवल्या, म्हणतो 19 पोरी पटवल्या. बुवा तू कुठं बघायला आला होता मला? बुवा म्हणतो 19 पोरी पटवल्या, आणि जर पटवलं त्याच्यात त्या पाहिजे तेवढा माझ्या. बुवा काहीतरी बोलू नका हो, लोकांना पटेल असं बोला. या ठिकाणी श्री निलेश अनंत माने धावनवल्ली आमचे खास मित्र आहेत. श्री निलेश अनंत माने, दुपारी दादाचा फोन आला होता, याचकडून 501 रुपयाचा पर्स केलेला आहे. धन्यवाद धन्यवाद. पैशावर नाही गाणं घेतलंय बघा बुवा. तुम्ही म्हणू नका येऊ तुझ्या बापसाचं काय गेलं का, पहिल्या बुवा बोलून गेले. बुवा मला एवढं म्हणतील माझं पैसा आलं, ह्याच्या बापसाचं काय गेलं, माझं काय गेलं नाही हो. तुमची धनसंपत्ती तुम्हाला असू द्या, अजून पैसे येऊ द्या, पण त्या पैसे या शब्दावरून गाणं घेतलंय बघा. जाग झालंय सारा गाव, तावड फुटाया लागले, तुझी गागर रडाला लाव, पाणी सुटाया लागले. नोट पाहून शाहीर होत येडली कुळ. मला लय मजा वाटते आता, मला ना असं अंगात येतं, अंगात पैसा आला तर मला जीव राहत नाही हो. असं बुवा म्हणतात माझ्या लय अंगा, मला मजा वाटते. मी रातभर नमाज करीत राहील. हे काम करायला इथं ठेवा, नमाज गाजवीत राहा म्हणताय. हा नोट पाहून शाहीर होत येडली
खुश होऊन बोलतो या बघा पैसे आले खुश होऊन बोलतो या बघा पैसे आले खुश होऊन बोलतो या बघा पैसे आले खुश होऊन बोलतो या बघा पैसे तुमचं काल काल फुलं तर दाखवा तरी व मी लगोड्याचा विषय आता घेणार नाही मला माहिती आहे तुमच्यात काही दम नाही तुम्ही नुसतं पोपटपंची करू शकता तुमच्यात जर खरी जर दम असतो ना तर तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं असतं मला सगळं समजलेलं आता तुमच्यात काय दम राहिलेला नाही तेव्हा याच्या पुढे काही मी विषय घेणार नाही आणि जर माझ्या लुगड्याचा विषय आला तर तुला जबरदस्ती लावली नाही लक्षात ठेव हो म्हणून गेले संगीतकार म्हणतात अरे फुलं रे फुलं आता संगीतकार सुद्धा फुलं या बुवाचं काय फुलं म्हणतात तुम्हाला फुलं त्याला जेव्हा केलं खाऊ ते केलं खरं वारे Wow.
वाटली बघ कशा झाले ते गरे नृत्य करताना याची पाटली अहो दाटली जटायाची दाटली दाटली जटायाची दाटली शॉर्टकट गाडी कटिंग घेतोय आणि पुढे सरकतोय कारण या ठिकाणी जवळजवळ 3 वाजलेले आहेत जास्त विळंब लावण्यात मजा नाही म्हणून म्हणतो बघा अहो लावली शेणी तुला बाईन या बाईच्या गाडी लागू नको लक्षात घ्या हा अहो लावली शेणी तुला बाईन प्रतिस्पर्धी शाहीर तुम्ही स्वतःला
म्हणून मिरवता आणि स्वतःचा टेपा मिरवता. परंतु एकच सांगेन तुम्हाला, ज्या वेळेला त्या द्रौपदीची साडी सोडली गेली, 5 पांडव आणि मस्तीवान ताकदवान शूरवीर असून सुद्धा त्या द्रौपदीची साडी सोडली गेली, मग तेव्हा तुमची मर्दानगी कुठे गेली होती? आहे की नाही? नमस्कार दादा. तेव्हा तुमची मर्दानगी कुठे गेली होती? ते आधारित गीत गातोय एकच श्लोका काळजाच्या आरपार. बघा कसा घेतोय थोडका बोलते. हा थोडका बघा. स्वतःच्या बायकोची लाज राखली सदा, अरे स्वतःच्या बायकोची लाज राखली सदा, मग तुझी काय हिंमत
कारण मला सुद्धा वाटलं होतं की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य द्याल अशी अपेक्षा होती, परंतु तुमचा अभ्यास गाढा आहे, मी तुम्हाला चुकीचं ठरवणार नाही. परंतु या चंडिका माते समोर साक्षी देऊ शकतो बुवा तुम्ही जी दिलेली उत्तर आहेत बाकी सुद्धा ती खोटे आहेत, म्हणजे ती माझ्या ग्रंथाला अनुसरून नाही आहे. आणि तुम्ही म्हटला होतात की या ठिकाणी मला वाटलं की तुम्ही दुसरा सवाल विचाराल, या विश्वात असे ज्ञान हाच विषय नाही बरोबर बा. तुम्हाला जर ते उत्तर मिळालं असेल तरी दुसऱ्या बाजूला निश्चित येऊन या ठिकाणी सांगा, आणि जर ते उत्तर बरोबर असेल तर या ठिकाणी मी मान्य करेन बुवा, कारण तुम्ही शास्त्रशुद्ध आहात, अभ्यास केलेला आहात आणि प्रश्नाचं उत्तर ते शोधलेलं आहे, तसं तुम्ही म्हणून गेलेलं आहे. जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल दुसऱ्या प्रश्नाचं माझ्या, तरी या ठिकाणी उलगडा करा त्याचा, आणि जर योग्य असेल तर आम्ही तुमचा नक्की सन्मान करू, कारण तुमचा अभ्यास तेवढंच महत्वाचा आहे, कारण तुम्ही खूप मेहनत घेतलेली असणार त्या गोष्टीसाठी. म्हणून म्हणतो बघा, या ठिकाणी शेवटचं गीत या चंडिके मातेच्या चरणी अर्पण करतोय आणि माझी बारी संपवतोय.
त्याचं उत्तर आमच्याकडे नसून या ठिकाणी या देवीच्या मंदिरात येऊन खोटं बोलून काहीतरी या रसिकांची मनं वळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तेव्हा बुवा याला कदाचित आपला सावना आहे तुमच्याच गावामध्ये, तुमच्याच गावामध्ये आपला सामना आहे, त्यावेळेला जरूर हाच प्रश्न ठेवा, आम्ही फोडण्याचा प्रयत्न करू. आणि आज या ठिकाणी चंडिके मातेच्या चरणी नतमस्तक आम्हाला या मंडळाने आम्हाला आमची कला सादर करण्याची जी संधी प्राप्त करून देईल त्याबद्दल आपले हार्दिक आभार मानतो. या ठिकाणी माझ्या माय मावल्या बसल्या, त्यांनी शांत चित्ताने हा कार्यक्रम पाहिला, चांगल्या प्रकारचं आम्हाला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. या ठिकाणी प्रतिस्पर्धी यांना